न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 50,000 रोख ते 25 तोळे सोने, चमत्काराच्या नादात लाखोंना गंडा। तुझा नवरा रक्ताच्या उलट्या करून मरेल अशी धमकी देत 25 तोळे सोने लंपास। अहिल्यानगरमध्ये आजार बरा करण्याच्या नावाखाली असा खेळ रंगला की सुरुवातीला विभूती, मग गुरु, त्यानंतर सोन्याची नथ, मग विधी आणि शेवटी थेट 10,50,000 रुपयांचे सोने गायब। फिर्यादी वृषाली महेश भगत यांना गणेश उर्फ टिंग्या मसुदेव पोटे याने माझे गुरु तुमचा आजार कायमचा घालवतील असे सांगत आधी विश्वासात घेतले, विभूती दिली, फोनवर सतत संपर्क ठेवला आणि हळूहळू नथ बनवण्यासाठी सोने लागेल अशी अट पुढे केली। इतकंच नाही तर सोनं दिलं नाही तर तुझ्या नवऱ्याला रक्ताच्या उलट्या होतील अशा धक्कादायक धमक्या देत भीतीचं वातावरण तयार केल्याचा आरोप FIR मध्ये आहे। विश्वास इतका बसला की राणीहार, नेकलेस, कानातील झुबे, मंगळसूत्र, 12 तोळ्यांच्या 6 बांगड्या आणि 50,000 रुपये रोख असा एकूण 10,50,000 रुपयांचा ऐवज आरोपीकडे गेला। त्यानंतर विधी सुरू आहे, गुरु व्यस्त आहेत, आणखी थोडं सोनं लागेल अशा कारणांची मालिका सुरूच राहिली। बांगड्या तर वर्षा गणेश पोटे हिच्याकडे देण्यास सांगितल्याचाही आरोप आहे, पण ना नथ मिळाली ना आजार बरा झाला। उलट दागिनेच गायब झाल्याची जाणीव होताच वृषाली भगत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी गणेश उर्फ टिंग्या मसुदेव पोटे आणि वर्षा गणेश पोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान प्रल्हाद सोळंके यांच्याकडे दिला आहे। अंधश्रद्धा, भीती आणि खोट्या चमत्कारांच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याची किंमत किती महाग पडू शकते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।